यूट्यूब माझा मित्र. आज आमचं फिरण्याचे ठिकाण आहे श्रीवर्धन. श्रीवर्धन मध्ये आम्ही समुद्राच्या किनारी फिरायला चाललो आहे आणि आमचे सगळे मित्र जे कमीत कमी मस्त वयाचे एन्जॉय करण्याचा कसा आम्ही प्रवास करतो आम्ही त्यावर आज आमचा फोकस करणार आहे. आणि साहेब, ओ साहेब, हाय तरी करा पुढून. हाय हाय. हे आमचे मित्र आहे, यांना फिरण्याचा आनंद आहे आणि आम्ही सुद्धा फिरूया. आज आमचं पूर्ण काय म्हणता साहेब, आमचे साहेब, हे माझं युट्यूब चॅनल आहे नवीन. मी कसं आहे पाठवतो लोकांमध्ये. बघा, यांनी आमचं 2 दिवस खूप चांगली सेवा केली साहेबांनी. आमचे मुंबईचे मित्र आहे, आज आम्हाला भेटले, मस्त भेटली, छान आमचा प्रवास केला त्यांनी, आनंद झाला. हा हा नमस्कार मित्रांनो. हा, आम्ही आता बोरली इथे आलो आहोत. हा, आणि आता इथून निघणार आहोत दिघीला. हा, दिघी आल्यावर सगळे तुम्ही बघणार आणि नंतर मग जाणार दिघीला. दिघी पोर्टवर जाणार, तिथे बोटीत बसणार आणि बॅक वॉटर करणार आणि जमलं तर आम्ही जंजिरा किल्ल्यावरती पण जाणार. असं होय. लवकरच तुम्हाला याची मजा बघताय. हो साहेब, तुमचा काय विचार म्हणताय? एन्जॉय करतोय, भरपूर एन्जॉय करतो. भरपूर एन्जॉय ना. बघा, आपल्या युट्यूब वरती येणार आहे पहिल्यांदा. हा, हे आमचं बाहेरचं लोकेशन आहे, जबरदस्त. ही आमची गाडी, प्रवास, ही आमची गॅलरी मोठीच आहे आणि हा मोठा हॉटेल बी आहे बाजूला. सार्थिक हॉटेल. हा, साई. चला, आता आपली फिरण्याची वेळ आलेली आहे. आमची गाडीचा प्रवास सुरू झालेला आहे जोरात. आणि हा बाहेरचा दृश्य खूप सुंदर आहे आणि वातावरणही चांगलं आहे. एवढं सुंदर वातावरणात आम्ही फिरण्यासाठी निघालो आहे. श्रीवर्धनचा हा डोंगर, काय झाडी, हे सगळं बघण्याचा आनंद आम्हाला आज घेतला. गाडीचा प्रवास बी चांगला झालेला आहे. आमची आपली स्वतःची गाडी आहे. जलजीरा पोर्ट हा प्रवास आम्हाला पुरा समुद्रात करावा लागलेला आहे आणि पूर्ण प्रदर्शन करून टाकले. पण एक गोष्ट आहे की ह्या भागात थोडी म्हणतात की आम्ही तुम्हाला किल्ला दाखवणार, हे दाखवणार, ते दाखवणार बरोबर आहे, पण तिथं खूप मोठी गर्दी असते आणि त्यात आतमध्ये जाण्यासाठी, प्रवासासाठी आम्हाला खूप वेळ लागावा लागणार. कारण लोकांना म्हणतात आम्ही तुम्हाला प्रदर्शन करून देतात, पण तिकडे वेट करावं लागतात. त्यासाठी इथं जरा सावधान राहिलं पाहिजे. कारण इथले माणसं आहे ना, थोडं फसवतात. इथं गेल्यावर म्हणतात की नाही, तुम्हाला आता इथं 1 तास लागेल किंवा 10 मिनटं लागेल किंवा 15 मिनटं लागेल, असं करतात. पण ठीक आहे, हे साहेब जरा समजदार होते म्हणून त्यांनी काय बोलले नाही. पण इथं थोडंफार धोकेबाजी होते, कोणासंख्या बी होऊ शकते, म्हणून सांभाळून राहायचं.